आई रुक्मिणीचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन मायबापाच्या आशीर्वादानं सगळं काही चांगलंच होत असतं. तर आम्ही निघालो होतो पुढच्या ट्रिपला. मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आम्ही आलेलो आहे जेजुरीला, जी सोन्याची जेजुरी असे म्हणतात. तर का बरं म्हणतात? इथे जो पिवळा रंग दिसत आहे, तो सोन्यासारखाच आहे ना. सोन्यापेक्षाही महत्त्वाचा, मौल्यवान आणि सुंदर असा रंग आहे. तर त्यामुळे त्याला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. तर हा रंग का उधळला जातो इथे? तर या रंगाला एक महत्त्व आहे. कारण की इथे मल्ल आणि अ, मणिमल्ल अशा 2 राक्षसांचा मार्तंड म्हणजे खंडोबांनी वध केला होता. जो शिवाचा अवतार आहे आणि त्यांनी जो वध केला त्याचा आनंद म्हणून हा आनंदाचा भंडारा इथे उधळतात. तर अशा प्रकारे याची मान्यता आहे. त्याच्यानंतर हे जे मंदिर आहे, हे मंदिर खूप जुनं आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे, तो मराठे काळात काळात झालेला आहे आणि याला बराच असा इतिहास आहे. तो जर का तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल. आणि अशा प्रकारे आम्ही या जेजुरीला गेल्यानंतर या जेजुरीच्या रंगाचा म्हणजे भंडाऱ्याचा आनंद घेतला आणि तिथे दर्शन घेतलं. दर्शनाला सुद्धा खूप मोठी रांग होती. त्याच्यानंतर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काही आतमधलं दाखवू शकत नाही. हे जे आहे हे पश्चिम द्वार आहे. त्याच्यानंतर अशी चारही साइडने द्वार आहे आणि त्याला 200 अशा पायऱ्या सुद्धा आहे. इथे जिथे बापलेकाची म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांच्या वडिलांची जी भेट झाली होती, त्या भेटीचे सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथला सगळा व्ह्यू आम्ही पाहून निघालो पुढच्या प्रवासाला. तो तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत प्रवास अनुभवायचा असेल, तर माझ्या आधीच्या ब्लॉगचे पार्ट तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक